आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आता 22 डिसेंबरला पुन्हा एकदा मोर्चा काढला जातोय। सर्वपक्षीय समितीच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई विमानतळावर जन आक्रोश दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चामध्ये काँग्रेस सुद्धा सहभाग घेणार आहे। विमानतळाला दी.बा. पाटलांचं नाव द्यावं ही खरं तर खूप जुनी मागणी आहे। विमानतळाचं उद्घाटन करताना मोदी याबद्दल स्पष्टीकरण देतील असं वाटलं होतं, मात्र त्यावेळी सुद्धा नावाची निश्चिती झालेली नाहीये। तेव्हा आता पुन्हा महाराष्ट्रीयन जनतेनं आपला मोर्चाचा चांगलाच हुकमी एक्का बाहेर काढलेला आहे आणि आता ते मोर्चा काढणार आहेत। मुंबईचा एनएम नाही, हा एनएम म्हणजे कोण तर नरेंद्र मोदी। एअरपोर्ट हे नाव देण्याचा घाट हा कुटील डाव हा देवेंद्र फडणवीसांचा आम्ही साध्य होऊ देणार नाही। या एअरपोर्टला अजिबात कुठल्याच परिस्थितीत आम्ही नरेंद्र मोदींचं नाव देऊ देणार नाही। या एअरपोर्टला दी.बा. पाटील साहेबांचंच नाव द्यावं लागेल। हा सत्याग्रहाची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे। नवी आणि मुंबईचा एनएम नाही, हा एनएम म्हणजे कोण तर नरेंद्र मोदी। एअरपोर्ट हे नाव देण्याचा घाट हा कुटील